Welcome to Chef Special, the next episode. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या 5 राज्यांमधल्या विधानसभांचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. पण आपल्याकडचे सगळे पुरोगामी विचारवंत अजूनही त्या धक्क्यामध्ये आहेत असंच दिसून येते. निकालाचं विश्लेषण चालूच आहे, पण जात आणि धर्म यांची सगळी समीकरणं उलटवून लावत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या जनतेने भरभरून मोदी आणि शाह यांच्या परड्यामध्ये मतं टाकली. आणि हे सत्य जे आहे ते आजच्या पुरोगाम्यांना बहुतेक सहन होणारं नाही आहे, म्हणून त्यांचा खूप जळफळाट सगळीकडे चालू आहे. ज्या ज्या लोकांनी सांगितलं होतं की डिमॉनिटायझेशनचा वाईट परिणाम होईल, उत्तर प्रदेशमध्ये मोदींची लाट कुठेच दिसत नाही आहे, उलट उत्तर प्रदेशमध्ये मोदींना नुकसानच होईल म्हणूनच त्यांना वाराणसीमध्ये 3-3 दिवस येऊन राहावं लागतंय, हे सगळे जे अंदाज आहेत ते निकालाने सपशेल खोटे ठरवले. पण तरीसुद्धा आपल्याकडचे काही पुरोगामी विचारवंत हे फक्तच 2014मध्ये BJPला 42% मतं पडली होती आणि आता ती टक्केवारी घडून 41 मतांवरती आली आहे, म्हणजे BJPचं किती नुकसान झालंय असंच म्हणत चर्चा करण्यात दंग आहेत. हे म्हणजे गेल्या वेळेला पहिला आलेल्या मुलाला तेव्हा 90% मार्क होते, आता तो 89% मिळून तो पहिला आला, म्हणून त्याचे मार्क किती घटले हे शेवटच्या नंबरवर असलेल्या मुलाने हे बोलण्यासारखं आहे. पण आता पराभव झाला तर त्याची विश्लेषणही होणारच. त्यात आम आदमी पक्षाचे जे सर्वेसर्वा आहेत, म्हणजे अखिल विश्वाचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, त्यांनी तर EVM मध्येच घफला आहे असा राग आळवायला सुरुवात केली आहे. आता त्यांना कोणीतरी विचारलं की EVM मध्ये जर घपला असेल तर उत्तर प्रदेशमध्ये भाजप जिंकते, उत्तराखंडमध्ये भाजप जिंकते, पण गोवा आणि मणिपूरला भाजप दुसऱ्या क्रमांकावर काय येते आणि पंजाबमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर काय येते किंवा अकाली दल दुसऱ्या क्रमांकावर काय येतं असं तुम्हाला वाटतं? तर हे त्यावर म्हणतात की हे कसं झालं हे EVMचा घपला करणाऱ्या लोकांनी एक्सप्लेन करावं. हे म्हणजे KGच्या रेसमध्ये नाही का, लिंबू चमचा रेसमध्ये जो शेवटी आलेला मुलगा म्हणतो पण ना टीचरनी त्या पहिल्या आलेल्या मुलाचा लिंबू ना चमच्याला चिकटवलेला होता, हे काहीसं तसंच होतंय. म्हणजे सोर लुजर्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. आणि समाजवादी पार्टीची तर तिथल्या उत्तर प्रदेशमधल्या मतदारांनी अगदी दारुण अवस्था करून टाकलेली आहे. खरं तर टाइम्स वृत्तसमूहाने केवळ अखिलेश यादव यांचा शपथविधी करायचाच बाकी ठेवला होता. त्यांचे सगळे पत्रकार इकॉनॉमिक टाइम्सचे हे समाजवादी पार्टी जिंकणार, त्यांना आणि राहुल गांधींना खूप उत्तर प्रदेशमध्ये सपोर्ट आहे असं कायम सांगत होते. आता खाल्ल्या मिठाला सगळ्यांना जागावं लागतंच की, कारण टाइम्स वृत्तसमूहाला अखिलेश यादव यांनी बेनेट युनिव्हर्सिटीसाठी खूप मोठी जागा अगदी नाममात्र शुल्क घेऊन दिली होती उत्तर प्रदेशमध्ये, तर त्याचं कदाचित ऋण ते फेडत असावेत. पण आत्ता अशी परिस्थिती झाली आहे की मोदींना आत्ता या घटकेला तरी क्रेडिबल ऑपोजिशन देशामध्ये राहिलेलं नाही आहे. जे आहेत ते सगळे प्रादेशिक पक्ष आहेत आणि काँग्रेस पक्षाची तर अक्षरशः वाताहत झालेली आहे. म्हणजे अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन अगदी जय वीरूच्या थाटामध्ये यूपी को ये 7 पसंद है असं वगैरे म्हटलं, पण यूपीच्या लोकांनी ते ऐकलं की यूपी को ये 7 पसंद है आणि त्यांनी बरोबर काँग्रेसला 7 सीटं दिली. आता देशाच्या लोकशाहीसाठी ही थोडीशी काळजी करण्यासारखी गोष्ट ही खरीच आहे. आणि मनोमन मला असं वाटतं एक सुजाण मतदार म्हणून की भाजपला काँग्रेसमध्ये एक सक्षम पर्याय व्हावा काँग्रेस, पण ते काही सध्याच्या त्यांच्या एकूण परिस्थितीमध्ये हे पाहता वाटत नाही, कारण ह्या पराभवाची जबाबदारी कोणी स्वीकारायलाच तयार नाही आहे. पण एक ह्यातला वेगळा मुद्दा असा आहे की आजपर्यंत जे पत्रकार हे राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये जिंकतायत किंवा राहुल गांधी यांची लीडरशिप काँग्रेसला नवजीवन देणार आहे असं जे जेमतेम 4 महिन्यांपूर्वी म्हणत होते, तेच आता एकदम पूर्ण U-टर्न करून राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे असं बोलायला लागलेले आहेत. पण हे उसनं अवसान कितपत टिकतं हेही एक बघण्यासारखीच गोष्ट आहे. तर UP, उत्तराखंड इथल्या दणदणीत पराभवानंतर आणि भाजपच्या विजयानंतर आणि गोवा आणि मणिपूर इथे अगदी हातातोंडाशी आलेला विजय हा भाजपने खेचून आणल्यानंतर फेसबुकवरच्या किंवा सोशल मीडियावरच्या किंवा एकूणच मीडियामधल्या पुरोगामी विचारवंतांची जी भंबेरी उडाली आहे त्यांना समर्पित असलेलं हे आजचं विडंबन माझे मित्र सुयश पटवर्धन यांनी केलेलं. सुरेश भट, लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांची क्षमा मागून. मग माझा जीव तुझ्या विजयावर चढफडेल,
मग माझा जीव तुझ्या विजयावर चढफडेल, मासोळी पुरोगामी सत्तेविण तडफडेल, मग माझा जीव तुझ्या विजयावर चढफडेल. मी फिरेन दूर दूर, मी फिरेन दूर दूर होऊनी दुःखात चूर, मी फिरेन दूर दूर होऊनी दुःखात चूर, मिरचीची धुरी माझ्या डोळ्यातच चरचरेल, मग माझा जीव तुझ्या विजयावर चढफडेल. ईव्हीएमचा घपला केला, ईव्हीएमचा घपला गेला, नोटबंदी जुमला केला, ईव्हीएमचा घपला केला, नोटबंदी जुमला केला, असले आरोप करत टीम आमची बडबडेल, मग माझा जीव तुझ्या विजयावरती चढफडेल. रवीश बरखा राजदीप सागरिका सारी आमची पुरोगामी टीम, रवीश बरखा राजदीप सागरिका सगळी आमची पुरोगामी टीम, टीव्हीवरती बोलताना जीभ त्यांची अडखळेल, टीव्हीवरती बोलताना जीभ त्यांची अडखळेल, मग माझा जीव तुझ्या विजयावरती चढफडेल. सहज कधी मी घरात, सहज कधी मी घरात ऐकेन ती मन की बात, सहज कधी मी घरात ऐकेन ती मन की बात, शीर माझ्या भाळावरची संतापाने तडतडेल, शीर माझ्या भाळावरची संतापाने तडतडेल, मग माझा जीव तुझ्या विजयाने चढफडेल. सत्य काय ते बघणार नाही, सत्य काय ते बघणार नाही, हरण्यातून ना शिकेन, दांभिक श्रेष्ठत्वाचा दर्प जिथे दरवळेल, दांभिक श्रेष्ठत्वाचा दर्प जिथे दरवळेल, मग माझा जीव तुझ्या विजयावरती चढफडेल. झाली यूपीत जीत, झाली यूपीत उत्तराखंडमध्ये जीत, तुम्ही सारे रहा खुशीत, हे सारे बघून माझ्या पोटात जळजळेल, हे सारे बघून माझ्या पोटात जळजळेल, मग माझा जीव तुझ्या विजयावरती चढफडेल. धन्यवाद.